मित्रांनो, 4 ते 5 दिवसापूर्वी Instagramवरती मला एक मेसेज आला. तो मेसेज वाचून मला धक्काच बसला. तो मेसेज त्या तरुणाचा होता, ज्या तरुणाची मावशी आणि छोटा माऊस भाऊ एका अपघातामध्ये एक्सपायर झाला होता. ही घटना आहे धुळे जिल्ह्यातील नरढाणा जवळची. दैनंदिन आयुष्यातील आनंद आणि स्वप्नासह हे कुटुंब घरी परतत असताना अचानक मद्यधुंद अवस्थेत दारू पिऊन भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या गाडीनं त्यांच्या गाडीला धडक दिली आणि त्यांच्या स्वप्नाचा आणि आयुष्याचा चुराळा झाला. ही धडक एवढी भयंकर, एवढी बेकार होती की या धडकेने त्या गाडीवरची महिला आणि त्याचा मुलगा 15 ते 20 फूट उंच उडून रस्त्यावर आपटले. आपटता क्षणीच 15 वर्षाच्या त्या मुलाचा जीव गेला. त्या मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपणारी त्यांची आई, तिचंही पूर्ण शरीर फ्रॅक्चर झालं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांचं एक ऑपरेशन झालं, परंतु दुर्दैवानं डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आलं नाही आणि त्याही एक्सपायर झाल्या. मृत्यूशी हॉस्पिटलमध्ये झुंज देत आहे. त्यांना एक 12 वर्षाची मुलगी आहे. ती विचारते माझी आई कुठं आहे? आणि जो मुलगा एक्सपायर झाला होता, तो लग्नाच्या तब्बल 10 वर्षानंतर देवाने दिलेली भेट होती. एका क्षणात संपूर्ण कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त झालं. यामध्ये मला सांगा त्यांची काय चूक आहे? सुपारीच्या खांडाचं व्यसन नसलेलं हे कुटुंब माळकरी होतं. या कुटुंबाची काय चूक आहे? संपूर्ण कुटुंब आता उद्ध्वस्त झाले. म्हणून दारू पिऊन गाडी चालवू नका. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्हाला पाया पडून विनंती आहे. दारू पिऊन गाडी चालवू नका. दुसऱ्याची कुटुंब उद्ध्वस्त करू नका. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होतंयच. तुमची देखील घरी कोणीतरी वाट बघत असते. तुम्ही प्लीज, तुम्हाला विनंती आहे हात जोडून, दारू पिऊन गाडी चालवू नका. दुसऱ्याचा संसार बर्बाद करू नका. स्वतःचा संसार बर्बाद करू नका.